and welcome once again. So let's start with the multiple choice questions of the topic gravitations. Okay, so type wise काही टॉपिक काही क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहेत जे काही आपण टाइप्स आपण मागच्या लेक्चरला बघितले या टॉपिकमध्ये. ओव्हरऑल टॉपिक जर बघितलं तर थोडासा इझी आहे ॲज कम्पेअर टू द प्रिव्हियस टॉपिक, त्यामुळे याचा अभ्यास केला व्यवस्थित तरी चालू शकेल. एखाद दुसरा क्वेश्चन जर आला तर तोही सोपा येऊ शकतो आणि जे दिलेले टाइप्स होते त्याच्यावरती तुम्ही तो सॉल्व करू शकता. ओके, सो टाइप वाईज काही क्वेश्चन्स आहेत त्याचं डिस्कशन आपण करूया. चलो लुक ॲट द क्वेश्चन. टू आयडेंटिकल स्पियर्स ऑफ सेम मटेरियल आर प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. सो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन बिटवीन द स्पियर्स विल बी प्रपोर्शनल टू. ब्रॅकेटमध्ये रेडियस ऑफ इच स्पेअर दिलेला आहे कॅपिटल आर आणि तो जो फोर्स आहे तो प्रपोर्शनल टू काय असेल हे विचारलेलं आहे. दोन स्पियर्स आहेत असं आपण म्हणूया. सो टू स्पियर्स आर आयडेंटिकल स्पियर्स. लेट अस कन्सिडर दीज टू स्पियर्स अँड दीज टू स्पियर्स आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. व्हेरी सिम्पल. एकाची रेडियस असेल कॅपिटल आर, सिमिलरली दुसऱ्याची पण असेल कॅपिटल आर. याचं मास असेल सपोज कॅपिटल एम, याचंही मास असेल सपोज कॅपिटल एम. सो अप्लाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो फोर्स इज इक्वल टू जी, that is m into m upon distance between these two, that is 2r आणि याचा स्क्वेअर. सिम्पल. बट आपल्याला जो रेशो आहे जो प्रपोर्शनॅलिटी आहे ती r बरोबर विचारलेली आहे. आता मला सांगा याची जर प्रपोर्शनॅलिटी डायरेक्ट जर अशी सांगायची म्हटलं तर शक्य आहे का? नाही आहे, कारण हा r अजून एक इथं असू शकतो. कशामध्ये? मासमध्ये. कशावरून? मी तुम्हाला एक असंही म्हटलं होतं बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. So we can write mass is equal to density into volume. So we can write density into 4/3 pi r cube. So mass मध्ये radius आहे बघा त्या स्पेअरची. So we can put the value here. So we'll get the force, that is F is equal to G. This m square we can write m into m. चालेल m square लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट आपण ठीक आहे व्हॅल्यू पुट करूया रो 4/3 पाय आर क्यूब स्क्वेअर करूया, काही हरकत नाही. आणि याचा किती होईल? 4r स्क्वेअर होईल. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट द प्रपोर्शनॅलिटी. त्यामुळे बाकीच्या कॉन्स्टंट व्हॅल्यूचं आपल्याला काय रिलेशन नाही आहे. सो फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू r⁶ डिवायडेड बाय r स्क्वेअर. सो फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द r स्क्वेअर. सो सी ऑप्शन. So this particular question is based upon Newton's law of the gravitation. Newton's law of the gravitation काय? Force is equal to G m1 m2 upon r square. What is meant by r? Distance between two objects. So ह्या दोन ऑब्जेक्ट मध्ये डिस्टन्स आपण किती घेऊ शकतो? ट्वाइस r घेऊ शकतो. सो त्याचा स्क्वेअर. कॉन्स्टंट व्हॅल्यू मी बाजूला घेतल्या, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू मग हे वरती गेलं की हे -2 होईल. सो इट बिकम्स r⁴. So we can say that the gravitational force is directly proportional to the r⁴. नेक्स्ट एक छोटासा थेरी क्वेश्चन आहे. द वेट ऑफ ए बॉडी ॲट अ सेंटर ऑफ अर्थ इज 0. ओके, याची सुद्धा एक कंडिशन कायमस्वरूपी लक्षात ठेवा. लेट अस कन्सिडर अर्थ सरफेस विथ रेडियस r. ओके, अँड दिस O इज नथिंग बट द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, सो ॲट सेंटर वी आर कन्सिडरिंग द डेप्थ. It means if depth d is equal to r, then acceleration gravity at depth is 0. बरोबर, कारण तुम्हाला हे रिलेशन बघितलंय. सो gd is equal to g into bracket 1 minus d upon r. So if d and r same, so 1 minus 1, so it becomes 0. So gd ची व्हॅल्यू किती मिळणार आहे? 0. पण कधी? इफ वी कन्सिडर द डेप्थ ॲट द सेंटर. सेंटरला डेप्थ किती असेल? रेडियस एवढी असेल. सेंटरला डेप्थ 0 आहे असं म्हणता येणार नाही. डेप्थ ती वाढत वाढत गेली आणि ती रेडियस एवढी झालेली. डेप्थ सरफेसवरती 0 आहे बरोबर, बट आतमध्ये जाईल तसं आपण ती रेडियस एवढी डेप्थ होणार आहे. सो सेंटरला ग्रॅव्हिटी ही 0 असते, लक्षात असू द्या. ॲज वेल एज आपण जर हाईट वरती कन्सिडर केलं, जर वरती गेलो आपण तरी सुद्धा ग्रॅव्हिटी बदलत जाते स्टेप बाय स्टेप, पॉईंट वाईज. आणि एक असा पॉईंट मिळतो की तिथं ग्रॅव्हिटी 0 होते. आता तो पॉईंट आपण नाही सांगू शकत याची. मग त्याच्यासाठी आपल्याला g इज इक्वल टू gm/r² हे सॉल्व्ह करावं लागेल इन डिटेल. मग हाईट आपल्याला कळेल की किती आपण हाईट सांगू शकतो की त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी ही 0 होऊ शकते. सो खूप मॅक्सिमम हाईट आपल्याला थोडक्यात मिळणार आहे. तशी डेप्थ मात्र लिमिटेड म्हणू शकतो आपण. सो जी डेप्थ आहे ती रेडियस एवढी आहे, म्हणून सेंटरला काय असेल? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असेल.
त्याच्यानंतर ग्रॅव्हिटीची मी पोलची कंडिशन सांगितली होती, इक्वेटरची कंडिशन सांगितली होती. प्रत्येकाची व्हॅल्यू लक्षात ठेवा. ग्रॅव्हिटी कशी चेंज होत जाते त्याचं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन घेतलं होतं. हाईट, डेप्थ आणि लॅटिट्यूड असे 3 पॉईंटसुद्धा आपण त्याच्या रिलेटेड बघितलेले होते. नेक्स्ट, masses 8 kg and 2 kg are 18 centimeter apart. The point where the gravitational field due to the masses is 0. ओके, सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पॉइंट, द पॉइंट वेअर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द मासेस इज 0. आता 2 मासेस घेऊया आपण, लाईक 8 kg अँड लेट अस कन्सिडर 2 kg. Okay, so this is the situation. So we can consider the point here. Let us consider at x where gravitational force becomes 0. एक पॉइंट असा कन्सिडर करूया की ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, 0. दोघांच्या मधला डिस्टन्स आपण स्मॉल r कन्सिडर करूया. ओके, सो 18 सेंटीमीटर स्मॉल r दिलेला आहे, बरोबर. सो स्मॉल r इज 18 सेंटीमीटर म्हणूया. हा झाला m1, हा झाला m2, हा झाला स्मॉल r 18 सेंटीमीटर. सो वी हॅव टू फाइंड आउट द x. ओके, नाउ अप्लाय फर्स्ट ऑफ ऑल न्यूटन्स लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन हियर. ओके, सो मला सांगा दोन्हीमधला फोर्स तर 0 आहे, याचा याच्यावरचा किंवा याच्यावरती या पॉईंटला, ठीक आहे. मग जर फोर्स 0 असेल बट मासेस कसे आहेत मला सांगा. मासेस मात्र डिफरंट आहेत. वी हॅव द फॉर्म्युला फोर्स इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. सो व्हॉट इज रिलेशन बिटवीन मास अँड r? डायरेक्टली प्रोपोर्शनल. येस, इफ द फोर्स इज 0 फॉर 2 कंडिशन्स, सो वी कॅन अप्लाय द मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. ओके, मग याचं मास आहे सपोज 8 kg. सो 8 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आपण x स्क्वेअर म्हणूया. ओके, आणि याचं मास आहे 2. सो 2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आता हे डिस्टन्स किती असेल r मायनस एक्स. चालेल का. सो दोन्ही डिवाइड करू आपण. सो 8 अपॉन 2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन r मायनस एक्स स्क्वेअर. सो फ्रॉम दिस वी कॅन फाइंड आउट द x. चालेल का बघा. सो हेच असं लिहा. सो 8 अपॉन 2 इज इक्वल टू एक्स अपॉन 18 मायनस एक्स आणि ब्रॅकेट स्क्वेअर. सो फाइंड आउट x. So this is the point at which we can say that the gravitational force becomes 0. So it is 0.12 from 8 kg mass. A option, 0.12 meter from 8 kg. Ha 0.12. So option A is correct. Write down this. Just रफ मध्ये हे लिहा, तुम्ही ट्राय करा, सॉल्व करा. क्वेश्चन बघा मी डिस्प्ले केलेला आणि क्वेश्चनवरून त्याचा आन्सर कसं आलेलं ही जस्ट एकदा हिंट. तुम्ही हे एक तासाचं जे लेक्चर आहे ते 1.5 तास लागेल, बट हे सॉल्व करत करत सोडा. म्हणजे एकदा हे लेक्चर बघितलं की पुन्हा हे लेक्चर बघायची गरज पडणार नाही. पुन्हा बाकीचे न्यूमेरिकल्स तुम्ही ट्राय करू शकता आणि सॉल्व करू शकता. नेक्स्ट, इफ द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून वेअर डबल, सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम विल बी. डिस्टन्स जर डबल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय. सो एकतर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स पहिल्यांदा लिहूया. आधी बेसिक फॉर्म्युला लिहू. ओके, सो आता फक्त डिस्टन्सचा कन्सर्न आहे. मास आणि कॅपिटल जी कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग आपण हे असं लिहूया. सो दिस इज अवर मेन फॉर्म्युला. ओके, सो लेट अस कन्सिडर दिस इज फॉर मून. r मून लिहूया अँड फॉर अर्थ r अर्थ असं लिहूया. ओके, आता जनरली काय डिस्टन्स आपण म्हणूया ह्याचा रेशो घेऊया. सो FM अपॉन FE इज इक्वल टू मग हे RE अपॉन RM होणार आहे, स्क्वेअर होणार आहे. ओके, सो आत्ताचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय केलं, जर डबल केलं. ओके, इट मीन्स व्हॉट, FM अपॉन FE इज इक्वल टू
डिस्टन्स इज डबल्ड, व्हॉट वी कॅन से दॅट, किंवा मून आणि अर्थ लिहिण्यापेक्षा आपण F1 F2 असं लिहूया. ओके, दिस इज 1, दिस इज 1, लेट अस दिस इज 2, 2, so 1, 2, then this is 2 and this is 1. Okay, so consider R2 is twice of R1, so F1 upon F2 is equal to 4. ओके, सो आपल्याला एक लक्ष ठेवा, अशा जे 2 कंडिशनचे एक्झाम्पल्स असतात ना त्याच्यामध्ये जनरली पहिली कंडिशन दिलेली असते आणि सेकंड कंडिशन फाइंड आउट करायची असते. ओके, बघा आता मी इथं डिस्टन्स सुद्धा घेताना सेकंड घेतलं बघा, सो R2 इज इक्वल टू टॉईस ऑफ R1. हे असे 2 टाईपचे एक्झाम्पल्स बरीचशी येतात ज्यामध्ये तुम्हाला रिलेशन्स बघायचे आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, आणि त्या रिलेशनवरून हे फाइंड आउट करायचं. तर आता आपल्याला R2 आपण कन्सिडर केला म्हणजे F2 काढावं लागेल. सो F2 इज इक्वल टू F1 अपॉन 4. आता F1चा अर्थ काय, पहिला फोर्स, म्हणजे थोडक्यात दुसरा फोर्स आहे तो कमी झाला बघा, पहिल्यापेक्षा 1/4 कमी झाला, म्हणजे क्वाड्रप्लर व्हॅल्यू झाली बघा. ओके, म्हणजे आपण याला क्वाड्रप्लर म्हणू शकतो, सी ऑप्शन. 1/4 म्हणजे क्वाड्रप ना. ओके, सो साहजिकच आहे बघा, डिस्टन्स जर डबल केलं तर थोडक्यात इथं आपण काय म्हणूया की फोर्स कमी होणार आहे 4 पटीनं. डिस्टन्स डबल केलं सो 2चा स्क्वेअर आला म्हणजे तेवढा फोर्स कमी होणार आहे, कारण फोर्स आणि डिस्टन्समध्ये रिलेशन कसं आहे, इनव्हर्सली आहे. सो दिस इज अगेन रिलेटेड टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲज वेल ॲज 2 कंडिशन एक्झाम्पल. 2 कंडिशनची एक्झाम्पल्स जी येतात, जी सॉल्व्ह करावी लागतात ती अशा पद्धतीने, आणि याच्यावरती बरेचसे एक्झाम्पल्स असतात आणि ऑलमोस्ट तुम्ही याच्या आधी सॉल्व्ह केलेले असतील 2 टाईप्स एक्झाम्पल्स. नेक्स्ट एक ग्रॅव्हिटीचा बघूया. हे सगळे कॉमन क्वेश्चन्स आहेत, मोस्टली अशाच रिलेटेड क्वेश्चन हे येतात ग्रॅव्हिटेशन्समध्ये, त्यामुळे हे सिलेक्टेड करूनच क्वेश्चन्स इथे घेतो मी. द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ऑन द सरफेस ऑफ मून विथ रेडियस 1/2 दॅट ऑफ अर्थ अँड सेम मीन डेन्सिटी ॲज दॅट ऑफ अर्थ इज. म्हणजे थोडक्यात आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायची आहे. ओके, सो ॲक्सेलरेशनच्या 2 कंडिशन्स आपण इथं आधी कन्सिडर करूया. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आठवतोय, स्मॉल जी इज इक्वल टू GM अपॉन R². आता हा जी तर कॉन्स्टंट आहे, बट मास आणि R मात्र कॉन्स्टंट नाही आहे 2 कंडिशनसाठी. ओके, सो पहिल्या कंडिशनसाठी आपण लिहूया G1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 अपॉन R1², आणि दुसऱ्या कंडिशनसाठी लिहूया G2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M2 आणि हे R2². दोन्हीचा रेशो घेऊया. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बघा, G2 फाइंड आउट करायचं, सेकंड कंडिशन. मग आपण असं लिहूया सेकंड डिवायडेड बाय फर्स्ट, म्हणजे हे होणार M2 अपॉन R2² आणि हे डिवायडेड म्हणजे वरती जाईल हे R1² अपॉन M1. आता डिस्टन्सची कंडिशन दिलेली आहे. नाउ व्हॉट इज द कंडिशन ऑफ द डिस्टन्स, द सरफेस ऑफ द मून विथ रेडियस 1/2 दॅट ऑफ द अर्थ, म्हणजे R2 दिलेला, R2 1/2 R1. ओके, चला आता आपण मगाशी एक मी फॉर्म्युला लिहिला होता, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू 4/3 πr³. मग याच्यासाठी मी आता हा फॉर्म्युला असं लिहितो, हे M2 बद्दल लिहितो 4/3 πr² डेन्सिटी इंटू, आणि या मासबद्दल लिहितो 4/3 πr₁³ आणि हे R1² आणि हे R2² असंच. माझ्या ह्यातला R1 ह्यातला R1 जाईल, ह्यातला R2 ह्यातला R2 जाईल आणि हे सगळं जाईल. म्हणजे थोडक्यात G2 अपॉन G1 काय राहील बघा, R2 अपॉन R1 राहील का बघा. सो व्हॉट इज R2, 1/2 R1 आणि अपॉन हे पुन्हा R1, पुन्हा R1 काय होईल, कॅन्सल होईल. सो G2 इज इक्वल टू काय मिळेल बघा, 1/2 G1 मिळेल का, येस करेक्ट. मग G2 म्हणजे मून म्हटले ना, मग थोडक्यात GM म्हणूया, 1/2 G अर्थ. मग G अर्थ आपण फक्त 9.8 किंवा G म्हणतो ना ओनली. सो थोडक्यात काय याचा अर्थ आहे की जर डिस्टन्स 1/2 असेल तर ग्रॅव्हिटी सुद्धा 1/2 होणार, असा याचा अर्थ आहे. लक्षात आलं का बघा. सो
g2 इज इक्वल टू g/2 इज द आन्सर. सो ऑप्शन बी ऑप्शन आहे बघा. सो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ मून इज बिकम्स g/2. ओके, सो फ्रॉम दिस रिलेशन वी कॅन फाइंड. नेक्स्ट हे रब करतो मी. चला पुढचा क्वेश्चन बघा. टू पार्टिकल ऑफ सेम मास m go round a circle with radius small r under the action of their mutual gravitational attraction. Then the speed of each particle is. Let us consider first particle, second particle. These two particles are revolving like in this circle and they are having the critical velocity. Critical velocity बघितली ना, the minimum horizontal velocity given to the satellite. तसंच आहे थोडक्यात त्याची critical velocity. So क्वेश्चन असा आहे की the speed of each particle is. थोडक्यात स्पीड म्हणजे VC फाइंड आउट करायचं आहे, critical velocity. Okay, now in this case we can say that if these two particles are having masses m, so they are having the force of attraction between them. So त्या दोन पार्टिकलच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल आणि तो जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तो कुणा एवढा असेल, सेंट्रिपिटल फोर्स एवढा. सो FCP इज इक्वल टू F ग्रॅव्हिटेशनल. What is meant by FCP? FCP is the centripetal force, mv² upon r असतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती, gmm upon r² असतं. सो आपण हे मग mvc² upon r करूया. ओके, r म्हणजे काय, रेडियस. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता किती घ्यायचा बघा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोन पार्टिकल मधला g किंवा gmm upon r². So what is meant by r? 2r. आणि याचा स्क्वेअर म्हणूया. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट द VC. सो ऑप्शन्स बघा, सगळे ऑप्शन्स तुम्हाला अंडर रूट इक्वेशन एक तयार करायचं आहे. सो अंडर रूट मध्ये इक्वेशन येईल, बघूया. सो एक मास कॅन्सल होईल, यातला एक r कॅन्सल होईल. सो राहील VC² इज इक्वल टू g m upon 4r राहील. सो VC इज इक्वल टू याचं gm upon 4r लिहिलं तरी चालेल. येस, सो gm upon 4r, C ऑप्शन. नेक्स्ट, if acceleration due to gravity on the surface of moon is 1/5 that of the surface of earth, हा सुद्धा एक कॉमन क्वेश्चन आहे बघा. and radius of the moon is 1/4 that of the earth, then the ratio of mass of the earth to the mass of the moon. so gm upon r² चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पण याच्यामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशनच्या ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या आणि रेडियसच्या कंडिशन दिल्या आहेत त्या लिहूया. Acceleration due to gravity on the surface of moon is 1/5 that of the earth. So gm is equal to 1/5 that of the earth. फक्त g लिहिलं तरी पण चालतं किंवा g लिहिलं तरी चालेल. And radius is 1/4 that of the earth. So radius of moon is equal to 1/4 that of the radius of earth. re किंवा capital R लिहिलं तरी सुद्धा चालेल. Then the ratio of mass of earth to the mass of moon ratio we have to find out. Okay, so again formula gm upon r², gm upon r² g
m अपॉन आर स्क्वेअर. ओके, एक फॉर्म्युला आपण मूनसाठी लिहिला, एक फॉर्म्युला आपण अर्थसाठी लिहिला. दोन्हीचं मग डिवायडेशन करूया. जी कॅन्सल होईल. सो मास ऑफ अर्थ काढायचं आपल्याला. सो रेशो रिव्हर्स करूया किंवा आर एम स्क्वेअर आर ई स्क्वेअर ए जी एम. सो रेशो मास ऑफ अर्थ टू द मास ऑफ मून इज इक्वल टू जी एम आर ई स्क्वेअर आर एम स्क्वेअर. सो इन्स्टेड ऑफ जी वी कॅन पुट आता हे 5 येईल आणि आर ई बद्दल 4 टाकूया. सो 4 आर एम 16 बरोबर आहे का बघा. सो मास ऑफ अर्थ अपॉन मास ऑफ मून करूया. हे कसं आलं कळत आहे. हे 5 GM जर मी इथं पुट केलं तर GMला GM जाईल आणि 5 राहील. आणि हे आर ई जर मी इथं 4 RM पुट केलं तर आर एम स्क्वेअर जाईल आणि 4चा स्क्वेअर होईल 16. सो ME अपॉन MM. येस, चेक करूया. 67. येस, 80D ऑप्शन करेक्ट. सो जी 2 कंडिशनची प्रोसिजर असते, 2 कंडिशन्स. ठीक आहे, 2 कंडिशन्स म्हणजे 2 कंडिशन्समध्ये तुम्हाला 2 फॉर्म्युले लिहावे लागतात. 2 फॉर्म्युले लिहून त्याच्या सगळ्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या पुट कराव्या लागतात. आता यात ठीक आहे रेशो विचारलेला, पण जनरली यात कसं असतं की मास ऑफ अर्थ किती असेल, मग मूनच्या किती पटीत असेल, किती % असेल. सो त्यासाठी हे फायनल एक्सप्रेशन बघायचं आणि त्या फायनल एक्सप्रेशनवरून सॉल्व करायचं. बघा लक्षात आलं का. थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःही ट्राय करत चला. ओके, ही जी कॅल्क्युलेशन्स आहेत ती जेवढी स्वतःहून ट्राय कराल तेवढं तुम्हाला ते थोडंसं अजून समजून जाईल. सो हा जो क्वेश्चन आहे तो अगदी सुरुवातीचाच टाईप आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा, त्याच्याचवरती डिपेंड आहे. आपण प्रत्येक टाईपचं एखादं एक्झाम्पल घेतो आहे थोडीशी हिंट तुम्हाला समजण्यासाठी. बाकी थेअरीचा जो स्टडी आहे तो मात्र तुम्हाला जेवढं काही रीडिंग आहे तेवढं रीडिंग बिटवीन द लाईन्स करूनच करावं लागेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघूया. इथपर्यंत तुम्ही सोडवून टाका हे सगळं. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. हा क्वेश्चन लॅटिट्यूड बेस आहे. What should be the angular velocity of rotation of Earth about its own axis so that the weight of person on equator reduces to 3/5 of its present value? What should be the angular velocity find out करायची आहे. ठीक आहे. सो आधी आपला लॅटिट्यूडचा जो फॉर्म्युला आहे तो लिहूया. आपण जी डॅश म्हटलं होतं ना लॅटिट्यूडसाठी, G मायनस R ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा असं म्हटलं होतं. थिटा किंवा फाय नोटेशन वापरतात. आणि इक्वेटरवरती थिटा किती असतो 0 डिग्री. येस, इफ थिटा इज 0 देन कॉस 0 इज 1. हे आपण थेरीला बघितलेलं होतं. सो जी डॅश आपल्याला किती मिळेल, G मायनस ओनली R ओमेगा स्क्वेअर. ओके, बट आपल्याला ह्यातला ओमेगा काढायचा. आता जी डॅश आणि जीचा अर्थ काय बघा. जी डॅश म्हणजे काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन इक्वेटर आहे बघा. व्हॉट इज मीन बाय जी डॅश, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन इक्वेटर. व्हॉट इज जी, सरफेसवरची ग्रॅव्हिटी ऑन सरफेस. आर इज रेडियस ऑफ अर्थ अँड ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी, ती फाइंड आउट करायची. आता ही एक स्टँडर्ड अँग्युलर व्हेलॉसिटी असते, बट कंडिशन इथे एक सांगितले बघा तुम्हाला. जे वेट आहे ना ते 3/5 ऑफ इट्स प्रेझेंट व्हॅल्यू दिलेलं. द वेट ऑफ द पर्सन ऑन इक्वेटर रिड्युसेस टू 3/5 ऑफ इट्स प्रेझेंट व्हॅल्यू. म्हणजे वेट W डॅश म्हणूया 3/5 प्रेझेंट व्हॅल्यू बघा. सो वेट ऑन द इक्वेटर, हे कंडिशन जरा नीट लक्षात ठेवा. मी डॅश वापरतो इक्वेटरसाठी. सो वेट डॅश इज इक्वल टू ऑन द इक्वेटर इज किती आहे
3/5, कारण हे इथं आपल्याला पुट करायचं आहे. मग आता याचा आणि याचा तसा डायरेक्ट संबंध दिसत नाही आहे, बट हे वेट आहे म्हणजे आपण हे ग्रॅव्हिटीच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, कारण वेट म्हणजे काय असतं, ग्रॅव्हिटी मास इंटू ग्रॅव्हिटी. सो वेट ॲट इक्वेटर किती असेल, मास इंटू ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटर. बरोबर आहे का? मास सेमच राहील 3/5 आणि वेट ऑन अर्थ किती असतं, मास इंटू ओनली ग्रॅव्हिटी. बघा हे मास तर कॅन्सल होईल. सो ग्रॅव्हिटी इक्वेटरवरची किती मिळेल, 3/5 अर्थवरची ग्रॅव्हिटी. आता हे आपण इथं पुट करू शकतो. ओके, सो विल गेट 3/5 g मायनस आर ओमेगा स्क्वेअर. हेच मग थोडंसं आपण असं करूया, आर ओमेगा स्क्वेअर इकडं घेऊया. सो g मायनस 3/5 इंटू g. सो आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 2/5 g. ओके, so what is omega, 2/5 g upon r. So what is meant by omega, 2 g upon 5r. So 2g upon 5r. So what is g? आता ह्या व्हॅल्यू माहित आहेत का बघा. येस माहित आहे, g माहित आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि r किती येतो, r 6400 किलोमीटर. रेडियस ऑफ द अर्थ, ह्या सुद्धा स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत बघा. कॉन्स्टंट सुद्धा बरेचसे पाठ होणं गरजेचं आहे. सो आता हां थोडंसं अजून, हे ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी बरं का, आणि हे वेट आहे बरं का, कन्फ्युजन नको. सो वी कॅन पुट द व्हॅल्यूज. आता हे सगळं जर व्हॅल्यू पुट केलं तर तुम्ही अप्रॉक्सिमेट तुम्हाला आन्सर मिळेल. मी एक आन्सर सांगतो तुम्हाला. सो ऑप्शन so 8.2 78.2 into 10 to the power. Let's confirm the answer. So actual 8.2 into 10 to the minus 4 येते, but it is approximate to 7.8 into 10 to the minus 4. So ये ऑप्शन आहे का बघा, 7.8 इंटू 10 to the minus 4. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणून कशामध्ये असेल ती, रेडियन पर सेकंद असेल बघा. थोडासा हा जो टाईप आहे तो अल्टिट्यूडवरचा टाईप आहे, त्यामुळे तुम्हाला हाईट, डेप्थ आणि अल्टिट्यूड ह्या तिन्ही टाईपचे एक 5 ते 10 क्वेश्चन सोडवावे लागतील. म्हणजे थोडंसं अजून तुम्हाला याच्यामधली आयडिया येईल. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पण दिलं होतं अर्थचं, पोल, अर्थ आणि हा लॅटिट्यूड, थीटा किंवा काही ठिकाणी फाय म्हटलं जातं. त्याच्यानंतर वेट तर बऱ्याच वेळेला झालेला आहे. आता हा फक्त फॉर्म्युला इथं कशा पद्धतीने केला एवढं फक्त नीट समजून घ्या. ओके, सो चेक करा आन्सर, किंवा हे तुम्ही स्वतः ट्राय केले का बघा. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन. चला हा सुद्धा एक आता टाईम पिरियडवरचा कॉमन टाईप आहे. अशा टाईपचे बरेच क्वेश्चन्स तुम्हाला टाईम पिरियडवरती सापडतील आणि हा बराचसा कॉमन क्वेश्चन आहे बघा. द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट ए अराउंड द सन इज 8 times दॅट ऑफ प्लॅनेट बी. द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट ए फ्रॉम द सन इज हाऊ मेनी टाइम्स दॅट ऑफ बी फ्रॉम द सन. सो टाईम पिरियडमधला हा केपलर्सवरती फॉर्म्युला असं म्हणूया आपण, केपलर्स थर्ड लॉ म्हणूया. सो टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट ए अराउंड द सन इज 8 times दॅट ऑफ बी. सो टाइम पिरियड ऑफ प्लॅनेट ए is 8 times that of planet B. This is the first given point. Next, distance of planet A from the sun is how many times that of B. Distance विचारेल, मग distance RA म्हणूया. So how many times RB. So हा जो how many times आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. Now what is the Kepler's third law? Kepler's third law जो टाइम पिरियड बेस आहे ना, so time square is directly proportional to R cube. आठवत आहे, टी इज इक्वल टू 2π√r³ अपॉन GM ॲक्च्युली त्याचा फॉर्म्युला असतो टाइम पिरियडचा. सो तोच फॉर्म्युला ॲज अ केपलर्स थर्ड लॉ म्हणून यूज होतो, म्हणजे T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R². याच्यावरती अजून एक क्वेश्चन तुम्हाला असा असू शकतो बघा, मी तुम्हाला थेरीमध्ये पण बोललो होतो की समजा अर्थ आहे आणि सन आहे. ओके, आत्ता दोघांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे आणि टाइम पिरियड किती आहे, अर्थचा सनभोवती सनच्या अराउंड रोटेट व्हायचा तर 365 डेज आहे. मग समजा असा जर क्वेश्चन आला की हे जर डिस्टन्स डबल केलं तर टाइम पिरियड काय होईल,
हे जर डिस्टन्स ट्रिपल केलं तर टाइम पिरियड काय होईल. सो सेम कन्सेप्टसाठी तुम्ही हाच फॉर्म्युला तिथं यूज करायचा आहे. लक्षात येते. सो दिस इज द केपलर्स थर्ड लॉ. नाव दिस इज द मेन फॉर्म्युला दॅट इज टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. तर हा फॉर्म्युला ए आणि बी साठी आपण तयार करूया. मग ए साठी कसा होईल टी ए स्क्वेअर आर ए क्यूब, बी साठी कसा होईल टी बी स्क्वेअर आर बी क्यूब. ओके, हे दोन मग डिवाइड करूया. सो टी ए अपॉन टी बी स्क्वेअर इज इक्वल टू आर ए अपॉन आर बी. टू टाईपचं क्वेश्चन, टू टाईपचं एक्झाम्पल म्हणत असतो आपण, सेम तसं आहे बघा. सो आता टी ए 8 टी बी आहे. सो 8 टी बी अपॉन टी बी इज इक्वल टू आर ए फाइंड आउट करायचं आपल्याला, त्यामुळे मग हे आहे तसंच ठेवा. सो आर ए अपॉन आर बी आणि याचा काय होणार क्यूब होणार, सॉरी क्यूब होणार. ओके, सो टी बी विल गेट कॅन्सल्ड. सो 8चा स्क्वेअर, सो 64 आर ए अपॉन आर बीचा क्यूब. सो 64 आपल्याला क्यूब रूट माहीत आहे. सो 4 ना, 4 4 आर 16, 16 4 आर 64. सो आर ए क्यूब अपॉन, सॉरी आता क्यूब रूट घेतलं ना आपण. सो आर ए इज इक्वल टू 4 टाइम्स आय बी आर बी. म्हणजे हा जो फाइंड आउट करायचा होता तो फॅक्टर किती असेल 4 असेल. सी ऑप्शन. So this question is based upon Kepler's third law, where we can define t square is directly proportional to the r cube. Next, again we'll see on Kepler's law. फक्त थोडासा difficult level आहे असं म्हणूया आपण. A satellite is launched into a circular orbit of radius r around the earth. A second satellite is launched into an orbit of radius 1.04 r. याच्यापेक्षा मोठं ऑर्बिट आहे थोडक्यात. Then the period of the second satellite is larger than that of first one by approximately. सेम आता मी T1 T2 च्या फॉर्म मध्ये लिहितो. आता डिस्टन्सेस दिलेत बघा. R2 आहे ते किती दिलंय 1.01 r. यस, म्हणजे सेकंड कंडिशन मधलं जे डिस्टन्स आहे ते 1.04 r आणि फर्स्टचं काय असेल मग r म्हणूया आपण. कारण फर्स्ट कंडिशन म्हणजे काय r रेडियस असतानाची आहे आणि सेकंड कंडिशनमध्ये आर वाढवलाय बघ, म्हणजे टाइम पिरियड पण अजून वाढेल ना, बरोबर आहे. सो ह्याला आपण R2 आणि ह्याला आपण R1 म्हणूया. तर हेच मी थोडं रिव्हर्स करतो, T2 अपॉन T1चा स्क्वेअर करतो. सो हे R2 अपॉन R1चा स्क्वेअर होईल. मग R2 किती आहे 1.04 r आणि अपॉन R1 r आहे याचा क्यूब होईल. यातला हा r कॅन्सल होईल. सो T2 अपॉन T1चा स्क्वेअर किती होईल 1.04 चा क्यूब होईल. मग याचा स्क्वेअर रूट घेऊया. सो T2 अपॉन T1, तर याचा क्यूब रूट होईल बघ, म्हणजे काय होईल हा 3/2 होईल. सो आपल्याला रेशो मिळाला T2 आणि T1चा. बट आपल्याला चेंज काढायचा आहे किती पर्सेंटमध्ये ते इन्क्रीज झालेलं आहे टाइम पिरियड. ओके, जर डिस्टन्स 1.0 r एवढ्या पटीनं असेल तर. मग आता T2 अपॉन T1 रेशो फाइंड आउट केला 1.01 रेस टू 3/2. आता पर्सेंटेज चेंज इन टाइम लिहायचा आहे. काय करायचं पर्सेंटेज चेंज इन टाइम लिहायचा. ओके, नाउ व्हॉट इज दिस फॉर्म्युला ॲक्च्युअली. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. मला सांगा हा जर आपण टी म्हटलं तर किती येणार. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर रेस टू 3/2 होणार. बघा मी जनरल फॉर्म्युला आधी एक्सप्लेन करतोय. मला जर याचा एरर लिहायचा असेल किंवा सॉरी पर्सेंटेज चेंज लिहायचं असेल तर आपण असं लिहूया dt अपॉन टी लिहूया. ह्या टी बद्दल dt अपॉन टी लिहितो ना, तसा आर बद्दल काय होईल डेल्टा आर अपॉन आर होईल. बट तो 3/2 आहे. मग एरर मधला रूल माहित आहे, तो चेंजसाठी लिहितो तसा 3/2 डेल्टा आर अपॉन आर. सो दिस इज व्हॉट चेंज इन टाइम.
तर तो चेंज इन टाइम जरी आपण इथं वापरला तरी सुद्धा चालू शकतं, कारण शेवटी बघा हा टी झालाय आणि हा आर झालाय, रेस टू 3/2 आहे म्हणून, बरोबर. मग मला सांगा डेल्टा टी अपॉन T1 किती येईल, कारण हे कसं असतं T2 मायनस T1 अपॉन T1 ना, मग 3/2 डेल्टा आर, बरोबर. मग डेल्टा आर म्हणजे हा R2 आणि हा R1 आहे. सो थोडक्यात हे कसं येईल 3/2 R2 मायनस R1 अपॉन R1 असं लिहू शकतो आपण. ओके, सो इथं सॉल्व करतो मी पुन्हा एकदा. सो वी कॅन सॉल्व दिस लाईक 3/2 R2 घ्यायचा आपण 1.04 1 अपॉन 1, म्हणजे हा थोडक्यात 3/2 0.04 इंटू 100 करूया. सो 3/2 इंटू 4 सो 6. बघा बरंचसं मी काय काय सोडवलेलं आहे. सो ही सुद्धा स्टेप खूप महत्त्वाची आहे. आपण थोडक्यात पर्सेंटेज चेंज किंवा जो एररचा फॉर्म्युला असतो ना, एरर ड्यू टू प्रोडक्ट, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, असो रिलेटिव्ह एरर, सेम त्या कन्सेप्टनं आपण सांगू शकतो. मग 6% काय आहे का आन्सर? 6% इज द चेंज. सो सी ऑप्शन 6%. सो देन द पिरियड ऑफ सेकंड सॅटेलाइट इज लार्जर दॅन दॅट ऑफ फर्स्ट वन इज अप्रॉक्सिमेटली 6. म्हणजे टाईममधला चेंज थोडक्यात आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. लक्षात येते का बघा? ठीक आहे, रब करतो मी, तुम्ही सोडवा स्वतः एकदा ट्राय करा. चलो लुक ॲट द नेक्स्ट क्वेश्चन. थेरी क्वेश्चनच आहे, बट याचं मी फॉर्म्युलेसहित तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन. The earth is to be considered as a homogeneous sphere, solid sphere. Scientist A goes deep down in mine and scientist B goes high up in a balloon. The value of G measured by, व्यवस्थित ऑप्शन वाचा. A goes on decreasing, B goes on increasing, B goes on decreasing, A goes on increasing. Each decreases at the same rate, each decreases at the different rate. So कुठल्या टाईपवरचा हा क्वेश्चन आहे लक्षात आलं? हाईट आणि डेप्थ. सो ऑप्शन सी आणि डी चेक करा. तर ऑप्शन सी आणि डी मध्ये थोडंसं सिमिलॅरिटी आहे, फक्त एकामध्ये सेम रेट म्हणलेला आहे, एकामध्ये डिफरंट रेट म्हणलेला आहे. मगाशी मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे याचं, तरी सुद्धा इन शॉर्ट अजून एकदा सांगतो. अर्थ सरफेस, दिस इज सेंटर, दिस इज रेडियस, इट मीन्स डेप्थ. ओके, अँड लेट अस कन्सिडर द हाईट. ओके, वी हॅव फॉर्म्युला GH इज इक्वल टू G इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2H अपॉन R, आणि GDचा फॉर्म्युला काय आहे? GD इज इक्वल टू G इंटू ब्रॅकेट 1 मायनस D अपॉन R. ऑब्विसली हे दोन्ही फॉर्म्युले तर सेम नाही आहेत, बट आपल्याला एवढं माहिती आहे की ॲट डिफरंट हाईट किंवा ॲट हाईट इन्क्रीजिंग द ग्रॅव्हिटी डिक्रीजेस ॲज वेल ॲज डेप्थ इन्क्रीजिंग द ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डिक्रीजेस. बट मला सांगा हे जेवढं डिस्टन्स आहे, रेडियस एवढं, डेप्थ म्हणजे रेडियस म्हटलं आपण सपोज, तर इथं ग्रॅव्हिटी किती झाली? सेंटरला 0 झाली. का झाली? मागाशी एक मी रिझन दिला होता, तो हाच रिझन दिला होता. डी आणि आर सेम झालं, 1 - 1 0 झालं. सो सेंटरला ग्रॅव्हिटी 0 झाली जेव्हा डेप्थ आर झाली. बट हाईट जर आर एवढी झाली तर ग्रॅव्हिटी 0 होणार आहे का? हे जर आर एवढं झालं तर ग्रॅव्हिटी 0 होणार आहे का? नाही होणार. ओके, मग आता तो फॉर्म्युला किंवा ही कंडिशन या फॉर्म्युल्यासाठी लागू होत नाही. त्यासाठी कुठली? G इज इक्वल टू GM अपॉन स्मॉल आर स्क्वेअर ही कंडिशन लागू होते. सो तिथं कॅपिटल आर आणि एच काय करायचं? सेम करून बघायचं. मग ग्रॅव्हिटी 0 होते का बघायचं? तर होत नाही. याचा अर्थ काय? डिफरंट रेटनी ग्रॅव्हिटी चेंज होते. सो ग्रॅव्हिटी डिक्रीजिंग इज द आन्सर, बट विथ नॉट सेम रेट. लक्षात आलं? डिफरंट रेट. आणि डिफरंट रेटचा अर्थ काय? तर डेप्थवरती आपण कन्सिडर केलं तर ग्रॅव्हिटी 0 होते जर रेडियस आणि डेप्थ सेम झाली तर. बट हाईटवरती जर इमॅजिन केलं तर हाईट आणि रेडियस सेम झाली तर ग्रॅव्हिटी 0 होत नाही. कारण कंडिशन काय आहे की सायंटिस्ट ए आहे तो डेप्थमध्ये चाललेला आहे, सो ग्रॅव्हिटी डिक्रीजिंग विथ सम रेट, आणि सायंटिस्ट बी आहे तो बलूनमधून वरती चाललेला आहे, सो ग्रॅव्हिटी अगेन डिक्रीजिंग विथ डिफरंट रेट. ओके, सो इन बोथ केसेस द ग्रॅव्हिटी इज डिक्रीजिंग बट द रेट इज डिफरंट. म्हणजे जे काही डिक्रीजिंग व्हायचं प्रपोर्शन आहे, प्रमाण आहे, ते मात्र कसं असेल? थोडंसं
डिफरंट असेल. सो थेरॉटिकलच क्वेश्चन आहे, बट थोडंसं मिनिंग मोठा आहे याच्यामध्ये. अगेन डेप्थवरचाच एक क्वेश्चन बघूया. इफ जी इज द ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सरफेस ऑफ अर्थ, देन इट्स अ व्हॅल्यू ॲट डेप्थ ऑफ 1/4 ऑफ द रेडियस ऑफ अर्थ इज. हा सुद्धा एक डेप्थचाच क्वेश्चन आहे. If g is the acceleration due to gravity at the surface of earth, then its value at a depth (1/4) of the radius of earth is, म्हणजे डेप्थ d दिलेली आहे. हा फॉर्म्युला चेक करा. हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो 3/4g डी ऑप्शन. आता एक लक्षात ठेवा, सेम याच टाईपचा क्वेश्चन तुम्हाला हाईट आणि लॅटिट्यूडसाठी सुद्धा येऊ शकतो. त्यातला एक आपण मागाशी सोडवलेला आहे. म्हणजे असे कंडिशन्स येतात की ज्या तुम्हाला मेन हे फॉर्म्युले आहेत बघा. आता हा मेन हाईटचा आणि हा डेप्थचा फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युले कसे येतात हे थेअरीमध्ये असते जनरली की हा कसा आलेला आहे. बट हा फॉर्म्युला लक्षात आला की याच्यावर तुम्हाला कंडिशनल सुद्धा एक्झाम्पल सोडवता येतात. आणि डायरेक्ट जरी तुम्हाला गिवन पॉईंट्स देऊन सांगितलं की बाबा या पर्टिक्युलर डेप्थची ग्रॅव्हिटी काढा किंवा या पर्टिक्युलर हाईटची ग्रॅव्हिटी काढा, तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता, हा फॉर्म्युला डायरेक्टली यूज करू शकता. चला एक सेम अशाच टाईपचा हाईट आणि डेप्थचाच घेऊया आणि एक क्वेश्चन. द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस बाय dg1 when a body is taken to a small height h less than r. ओके, dg1 पहिला रेट दिलेला आहे. नेक्स्ट, द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस बाय dg2 वेन द बॉडी इज टेकन इन टू ए डेप्थ. एकदा हाईटवरती आणि एकदा डेप्थमध्ये म्हटलेलं आहे. डेप्थ h फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, म्हणजे हाईट आणि डेप्थ सेम आहे बघा याच्यामध्ये. देन कुठलं रिलेशन करेक्ट असेल. आता ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसतंय रेडियस ऑफ द अर्थ इज कॅपिटल R आणि ऑप्शन्स बघा dg1 आणि dg2 मधलं कंपॅरिझन आहे. आता dg1 आणि dg2 हा काय प्रकार आहे बघूया पहिल्यांदा आपण. तर dg1 म्हणजे हाईटसाठी म्हणूया आपण हाईट. सो फॉर हाईट dg1. तर ॲक्च्युली हे dg1 म्हणजे असं आहे बरं का, dgh. ओके, बट इथं म्हणताना ते dg1 दिलेलं आहे. सो आपण मग कसं लिहूया, सॉरी dg1. व्हॉट इज मीन बाय dg1? चेंज इन अ ग्रॅव्हिटी विथ हाईट. ओके, सो हेच डेल्टा GH आहे. मग dg1 किती असेल, g मायनस GH. सो दिस इज फॉर हाईट. नाव नेक्स्ट फॉर डेप्थ, डेल्टा GD म्हणतो मी, म्हणजे dg2 म्हणतो g मायनस GD. बरोबर आहे का? सो दिस इज फॉर डेप्थ. ओके, नाउ व्हॉट इज GH? g minus g into bracket 1 minus 2h upon r, and what is gd? g into bracket 1 minus d upon r. सो आपण ते gh आणि gd च्या व्हॅल्यू फक्त इथं पुट करायच्या. सो मी इथं पुट करतो हे g मायनस ही व्हॅल्यू g into bracket 1 minus 2h upon r. ओके, मग हे जर मला सॉल्व केलं तर मला हे g मायनस g प्लस 2h अपॉन r मिळेल बघा. आणि हा g तर कॅन्सल होईल, म्हणजे डेल्टा g1 किती येईल, 2h अपॉन r येईल. बरोबर आहे का? येस, 2h अपॉन r1. आता डेल्टा gd तसंच काढूया, म्हणजे dg2 काढूया आपण. dg2 साठी डेप्थचा फॉर्म्युला यूज करूया. सो dg2. सो व्हॉट इज g ॲज इट इज मायनस gd इज व्हॉट, g इंटू ब्रॅकेट 1 मायनस d अपॉन r. सो g मायनस g प्लस, ओके, सो इट इज dg2. किती आलं, इथं हे राहते ना, g राहील बघा, g पण राहील ना. सो g इंटू d अपॉन r म्हणूया, चालेल. येस,
सो कंपॅरिझन करूया आता आपण. DG1 हा DG1 आहे आणि हा DG2 आहे. काय थोडंसं समजते का बघा, मी इथं लिहितो. DG1 किती आहे बघा, ट्वाइस G हाईट अपॉन R आणि DG2 किती आहे, ओनली G D अपॉन R. पण डेप्थ आणि हाईट बघा, म्हणजे इवन डेप्थमध्ये सुद्धा हाईट एवढं जायचं असं म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, बघू शकता तुम्ही. सो डेप्थ आणि हाईट सेम आहेत. ठीक आहे, मग मला सांगा जर डेप्थ आणि हाईट सेम असेल तर इक्वेशन असं होईल का, DG1 इज इक्वल टू 2GD अपॉन R असं होईल का. मी ह्या H बद्दल D लिहितो कारण हाईट आणि डेप्थ सेम आहे म्हटलं म्हणून, आणि ह्याला ब्रॅकेट टाकतो. सो GD अपॉन R म्हणजे कोण आहे सांगा, DG2 आहे. सो DG1 इज इक्वल टू DG2. ह्या डीचा अर्थ फारसा काय वेगळा नाही, डेल्टा आहे. व्हॉट इज मीन बाय डेल्टा, चेंज इन ग्रॅव्हिटी. एवढं सगळं आता नीट समजतंय का बघा, एकदा तुम्ही ट्राय करा. सगळ्या स्टेप्स मी व्यवस्थित लिहिलेल्या आहेत बोर्डवरती, फक्त थोडंसं इकडे तिकडे लिहिलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित ट्राय करा. काय करायचं आहे मेन हे तुम्हाला समजलं पाहिजे. व्हॉट इज दिस, डेल्टा GH, चेंज इन हाईट, चेंज इन ग्रॅव्हिटी ॲट हाईट, आणि हे काय, चेंज इन ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ. सो डेल्टा GH आणि डेल्टा GD आधी आपण डिफाईन केला, म्हणजे काय, G मायनस GH आणि G मायनस GD, आणि GH आणि GDच्या व्हॅल्यू आपण तिथं पुट केल्या आणि त्याच्यावरनं DG1 म्हणजे डेल्टा GH आणि डेल्टा GD ह्या दोघांमधलं रिलेशन फाइंड आउट केलं. सो कन्फ्युजन नको. त्यातला तो कॅपिटल D दिसतोय ना तुम्हाला समोर, तो कॅपिटल D म्हणजे ॲक्च्युली डेल्टा आहे, म्हणजेच चेंज आहे, चेंज. चला लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी. थोडंसं हाईट, डेप्थ आणि लॅटिट्यूडचा जो प्रकार होता ना त्याच्यावरती आहे बघा सगळं. त्यामुळे जर बेसिक थेअरी जर तुम्हाला किंवा कन्सेप्ट म्हणतो आपण, कन्सेप्ट जर तुम्हाला डेप्थ आणि हाईटची समजली असेल तर थोडंसं हे समजायला मदत होईल. चला राईट डाऊन दिस, आय विल रब दिस. चला नेक्स्ट क्वेश्चन, कायनेटिक एनर्जी बेस्ड क्वेश्चन आहे बघा. ए सॅटेलाइट रिव्हॉल्विंग राउंड द अर्थ इन ए सर्क्युलर ऑर्बिट विथ ऑर्बिटल व्हेलॉसिटी VO. आता ही ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी. इट हॅज कायनेटिक एनर्जी E. ओके, द ॲडिशनल कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड टू बी गिवन टू इट सो दॅट इट एस्केप फ्रॉम द अर्थ इज. सो ॲडिशनल व्हेलॉसिटी ओके गिवन टू द सॅटेलाइट. सो दोन एनर्जीज आपण पहिल्यांदा कन्सिडर करूया. एकाला कायनेटिक एनर्जी 1 म्हणूया, 1/2 mv1 स्क्वेअर म्हणतो मी, आणि एकाला कायनेटिक एनर्जी 2 म्हणूया, 1/2 mv2 स्क्वेअर म्हणतो मी. ठीक आहे, आता कायनेटिक एनर्जी 1 आणि कायनेटिक एनर्जी 2 मध्ये कंपॅरिझन कसं करू की लेट अस कन्सिडर कायनेटिक एनर्जी 1 इज फॉर ऑर्बिटल व्हेलॉसिटी, म्हणजे काय 1/2 mvc स्क्वेअर होईल बघा, कारण ऑर्बिटल म्हणजेच काय क्रिटिकल ना. सो लेट अस कन्सिडर कायनेटिक एनर्जी 1 इज फॉर ऑर्बिटल व्हेलॉसिटी ऑर द क्रिटिकल व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटी आपण बघितली होती, सेकंड स्टेजला जी व्हेलॉसिटी लागते सॅटेलाइटच्या ती क्रिटिकल व्हेलॉसिटी असते, आणि फर्स्ट असते ती एस्केप असते. सो आपण जस्ट हे कसंही लिहू शकतो आपण, असं काही नाही. नेक्स्ट Ke2 मी एस्केपसाठी लिहितो, सो mv स्क्वेअर लिहितो. ओके, so Ke1 is defined for the critical velocity, Ke2 is defined for the escape velocity. Now let us take the ratio Ke2 upon Ke1, 1/2 mv square upon 1/2 mvc square. Okay, so v किती असते, escape velocity twice gm upon r ना, अंडर रूट twice gm upon r, आणि इथं स्क्वेअर रूट निघून जाईल आणि ही gm अपॉन r असते. ओके, सो इट बिकम्स 2. ओके, सो Ke2 is greater than Ke1 because Ke2 is what, standard value of the velocity. escape velocity स्टँडर्ड असते ना, क्रिटिकल चेंज होते, क्रिटिकल डिपेंड आहे की हाईट किती असेल किंवा ऑन अर्थ सरफेस ती gm अपॉन r असते किंवा कमी असते असं म्हटलं तरी चालेल बघा.
ही रूटमध्ये 2gm/r आहे आणि VC किती gm/r आणि याचा अर्थ इथं लक्षात येतं का बघा, VC आणि V मध्ये कंपॅरिझन. सो V ग्रेटर आहे कोणापेक्षा, VC पेक्षा. ओके, आता आपल्याला रेशो मिळाला. आता क्वेश्चन ऍक्च्युली बघा काय आहे. द ॲडिशनल कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड टू बी गिवन टू इट सो दॅट इट एस्केप फ्रॉम द अर्थ. सो हाऊ टू फाइंड आउट ॲडिशनल व्हेलॉसिटी. आता मला सांगा Ke2 आणि Ke1 मधलं कंपॅरिझन असं दिसतंय की Ke2 इज ट्वाइस ऑफ Ke1. इट मीन्स व्हॉट, द एस्केप व्हेलॉसिटी इज कायनेटिक एनर्जी. म्हणजे अर्थ सरफेसवरून एस्केप करताना लागलेली जी काही कायनेटिक एनर्जी आहे ती क्रिटिकल पेक्षा कशी आहे, डबल आहे. ओके, सो ॲडिशनल सांगा एनर्जी याच्यामध्ये किती. मग K2 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ Ke1 असेल तर ॲडिशनल म्हणजे याचा अर्थ लक्षात येतोय का बघा, एस्केप व्हेलॉसिटी ही क्रिटिकल पेक्षा डबल झाली थोडक्यात इथं. सिंपल, एस्केप व्हेलॉसिटी क्रिटिकल पेक्षा डबल, किंवा एस्केपची जी कायनेटिक एनर्जी आहे ती क्रिटिकलच्या कायनेटिक एनर्जीपेक्षा डबल झाली. मग आधी एस्केप व्हेलॉसिटी किती होती, समजा V होती, तर त्याला ॲडिशनल किती द्यावी लागेल, तर अजून एक एनर्जी द्यावी लागेल. कारण इथं 2 झालं ना, 2 Ke1 झालेलं आहे. सो 1 Ke1 आणि 1 Ke1 किती होणार आहे, 2 Ke1 होणार आहे. मग आधी Ke1 होती, लक्षात येते, त्याला ॲडिशनल किती दिली, मग अजून एक Ke दिली, म्हणजे ॲडिशनल दिली, म्हणजे याचा अर्थ 1 Ke ओनली आन्सर येईल बघा. म्हणजे 1 Ke म्हणजे ई आन्सर फक्त येईल. सो ई कंपॅरिझन तुम्ही याच्यामध्ये करू शकता आन्सर्स. अजून एक मेथड अशी सांगू शकतो आपण की चेंज इन कायनेटिक एनर्जी. सो Ke2 मायनस Ke1 अपॉन Ke1. सो 2 मायनस 1 अपॉन 1. सो 2. सो हा सुद्धा फॉर्म्युला तसा व्हेरीफाय होऊ शकतो. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी K1. सो ई ऑप्शन याचा लिहिला तरी चालेल, डी करेक्ट ऑप्शन. सो इट इज बेस्ड अपॉन कायनेटिक एनर्जी. थोडा याचा नीट विचार करून हे सोडवा. नेक्स्ट, 2 satellites of masses 3m and m orbit the earth in circular orbit of radius r and 3r. then the ratio of their speed is. आता सॅटेलाइटचा रेशो किंवा सॅटेलाइटचा स्पीड फाइंड आउट करायचा. ओके, अरे 1 आणा ना, इथं मी चुकून उठू लिहिलं, इथं 1 असतं ना, असं सुद्धा चालेल बघा. Ke1 म्हणजे ओनली ए आन्सर मागाच्या क्वेश्चनचं. आता इथं क्रिटिकल स्पीड, क्रिटिकल व्हेलॉसिटीचाच क्वेश्चन आहे हा. व्हॉट इज क्रिटिकल व्हेलॉसिटी, VC. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द क्रिटिकल व्हेलॉसिटी, अंडर रूट GM अपॉन स्मॉल r. ओके, सो वी कॅन राईट द रिलेशन लाईक. आता हे दोन कंडिशनसाठी कसं लिहूया मग सांगा. V1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट R1 कारण G आणि M कॉन्स्टंट, आणि V2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट R2. सो जस्ट टेक रेशो. सो V1 अपॉन V2 इज इक्वल टू R2 अपॉन R1. V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट R2 अपॉन R1. आता चेक करूया की R2 आणि R1 ची कंडिशन काय आहे. मासेस 3m आणि m दिलेले आहेत. हां, सॅटेलाइटचं मास इथे इंट्रोड्यूस आहे का बघा कुठं. यात सॅटेलाइटच्या मासची कंडिशन दिली आहे बघा. एकाचं मास m दिलेलं आणि एकाचं 3m दिलेलं आहे. आठवतंय का बघा, स्मॉल m म्हणजे सॅटेलाइटचं मास असतं, कळतंय. व्हॉट इज मीन बाय स्मॉल m, मास ऑफ द सॅटेलाइट. पण या फॉर्म्युल्यामध्ये मास ऑफ द सॅटेलाइट कुठे इंट्रोड्यूस आहे, नाहीये. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी डज नॉट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द सॅटेलाइट. त्यामुळे ते m आणि 3m दिलेलं आहे ते घ्यायचं नाही. पण रेडियसमध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. एकाची r दिलेले आणि एकाची 3r दिलेले आहे. ओके, एकाची r दिलेली आणि एकाची 3r दिलेले आहे. सो V1 अपॉन V2 इज इक्वल टू √3. येस, सो द रेशो ऑफ देअर V1 अपॉन V2 काढायचा बघा, √3/√3:1.
क्वेश्चन कुठल्या टाईपवरचा आहे हे समजलं का बघा. थोडंसं क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला टाईप ओळखता आला पाहिजे. टाईप ओळखला की तो फॉर्म्युला आठवला पाहिजे आणि मग ते गिवन पॉईंट्स त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला पुट करता आले पाहिजेत. सो क्वेश्चन इज बेस्ड अपॉन द क्रिटिकल व्हेलॉसिटी. नेक्स्ट, चला नेक्स्ट क्वेश्चन एक बाइंडिंग एनर्जीवरचा बघूया. लुक ॲट द क्वेश्चन. इफ बाइंडिंग एनर्जी ऑफ ए सॅटेलाइट ऑफ मास 1000 kg is 10⁶ joule, then the binding energy of another satellite of mass 10⁴ kg at the same height from the earth will be. आता बाइंडिंग एनर्जी काय, टॉय gmm/r, जे आपण काल कायनेटिक आणि बाइंडिंग बघितले. म्हणजे थोडक्यात बाइंडिंग एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आहे बघा, मास ऑफ द सॅटेलाइट. बरोबर आहे का. सो इफ द मास ऑफ द सॅटेलाइट 1000 kg इज 10⁶ जूल, म्हणजे 10⁶ जूल ही पहिली म्हणूया आणि पहिलं मास 1000 kg म्हणूया. ओके. नेक्स्ट, बाइंडिंग एनर्जी ऑफ सेकंड सॅटेलाइट काढायचं आहे 10⁴ मास असलेलं, म्हणजे m2 10⁴ kg म्हणूया. सो बाइंडिंग एनर्जी 2 फाइंड आउट करायची आहे. 10⁴ kg आहे का, येस, kg आणि 1000 kg. सो हे जर रिलेशन बघितलं तर आपण बाइंडिंग एनर्जी 1 अपॉन बाइंडिंग एनर्जी 2 करूया. सो m1 अपॉन m2 करूया. सिंपल, आपल्याला बाइंडिंग एनर्जी 2 काढायचे आहे. सो बाइंडिंग एनर्जी 2 इज इक्वल टू m2 अपॉन m1 बाइंडिंग एनर्जी 1. सो 10⁴ 10�3 होईल बघा. हे 1000चं 10�3 kg लिहिलं तरी सुद्धा चालेल. आणि बाइंडिंग एनर्जी 1 किती आहे, 10⁶. सगळे 10 मध्ये आहेत. 5 10 3 10⁷ जूल आहे का बघा. सो सेकंड म्हणजे दुसरी जी बॉडी आहे त्या बॉडीला मग बाइंडिंग एनर्जी किती लागेल, 10⁷. सो 64 × 10⁷ म्हणूया. याच्यात मॅग्निट्यूड व्हॅल्यू नाही आहे, बट आपण म्हणू शकतो की मग ही 64 × 10⁷ जूल. दिस इज व्हॉट बाइंडिंग एनर्जी ऑफ द सेकंड सॅटेलाइट. आलं लक्षात. सो दिस इज द क्वेश्चन डिपेंड अपॉन द बाइंडिंग एनर्जी. अजून एक घेऊया. द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए रॉकेट ऑफ मास 100 kg at a distance 10⁷ meter from earth is -4 × 10⁹ joule, then its weight in Newton, म्हणजे फोर्स काढायचा at 10⁹ मीटर इज. ओके. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी दिलेलं आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला -gmm/r. आठवते काल आपण फॉर्म्युले सगळे रिवाइज केलेले होते. सो तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे. सो पोटेन्शियल एनर्जी इज -4 × 10⁹ इज इक्वल टू मायनस नेक्स्ट आर दिलेलं किंवा gmm/r. हे मायनस मायनस तर जाईल. सो gmm इज इक्वल टू आपण 4 × 10⁹r असं लिहूया. ओके. सो हे इक्वेशन आपण जस्ट लिहू. आपल्याला ॲक्च्युली फोर्स काढायचा. आता फोर्स ग्रॅव्हिटेशनल लॉ प्रमाणे काय लिहूया, फोर्स इज इक्वल टू gmm/r². त्यातला gmm तर दिसतोय 4 × 10⁹r/r². सो 4 × 10⁹ करूया अपॉन r करूया. ना व्हॉट इज r. सो r इज नाही, तो जो r आहे तो 10⁷ घेतला पाहिजे. सॉरी, असं नाही करता येणार आपल्याला. हा r आहे तो 10⁷ घेतला पाहिजे, म्हणजे ही पॉवर काय होईल 16 होईल बघा. आणि हे r². आता हे r² म्हणजे दोन बॉडीज मधलं डिस्टन्स घेतलं पाहिजे. ते किती घेऊया मग, 10⁹ घेऊया 9. सो 4 × 10⁻16 अपॉन 10⁹ होणार. सो 4 × 10⁻16 × 10⁻−18 होणार का बघा. येस. सो 4 × 10⁻2 येईल का बघा. सो 4 × 10⁻2 16
सो न्यूटन. बघा हार आणि हार वेगळा घेतला, हा पोटेन्शियल एनर्जीमधला आहे आणि हार आपला 2 पार्टिकलमधल्या डिस्टन्समधला आहे. सो याच्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पण आला आणि एक पोटेन्शियल एनर्जीची पण कन्सेप्ट आली. सो असंच कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, बाइंडिंग आणि टोटल चारीमधलं काल आपण कंडिशन्स बघितलेल्या आहेत. मग त्यातली कुठलीही कंडिशन तुम्हाला येऊ शकते. आधी कंडिशन्स पाठ करून टाका, समजून घ्या आणि मग न्यूमरिकलचा ट्राय करा. ओके. सो बऱ्यापैकी क्वेश्चन्स मी टाईप वाईज डिस्कस करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. सो आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला. सो पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत मग ग्रॅव्हिटेशनलचे जे काही DPP दिलेले आहेत किंवा मागच्या काही टॉपिकचे सगळे DPP आहेत ते व्यवस्थित सॉल्व करा. उद्याच्या टेस्टसाठी तुम्हाला उपयोगाला पडेल. ओके. चलो, थँक्यू सो मच.